काय खेळताय तुम्ही? काय खेळताय? भांडे 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 कसे खेळतात ग? नाही भांडे कुंडे. भांडे कुंडे खेळता ना? छान खेळताय, छान. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर गावाकडं आलो आहे आम्ही. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते मी, आणि हे तसेच माझे व्हिडिओ राहिले, मला टाकू नाही वाटले, पण आता म्हटलं की आहेत तर मी टाकून देते. कारण एकत्र आम्ही जेव्हा होतो तेव्हाचे व्हिडिओ तसेच राहिलेले, आणि असं वाटतं ना की त्या मेमरीज कुठेतरी असाव्यात, आणि हे व्हिडिओ स्टोर राहत नाहीत, डिलीट वगैरे होतात, आणि यूट्यूबला व्हिडिओ टाकले की ते स्टोर राहतात. आणि खूप दिवसानंतर एकत्र आले तर त्या आठवणी आहेत, कारण आम्ही सारखं एकत्र येत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं की हे टाकून द्यावा व्हिडिओ, म्हणजे कसं कधी पण बघता येईल. जावा जावा एकत्र राहिलेले आणि मज्जा केलेली, मुलं एकत्र राहिलेले ते. आता आम्ही ना व्हिडिओ काढायला आलोय वरती, रील्स करायचे. त्यासाठी हवा नाही वरती, हवा आली, हवा आली ना मग छान, हवेचं नाव घेतलं आणि हवा हात घेतला, छान वाटतं. एकदम मस्त वाटतं, पावसाळ्यातले भारी वाटतं वरती. चला मला मला आता असं वाटतं की पावसाळ्याचे दिवस चालू झाले. वरती डान्स केले, मला खुबा करून वरती चालायचे तिकडे जाऊन. हां, हे बघा इथं मी हेअर कट केला असा, पुढची केस पाठीमागून यू कट केलेला आहे, आणि इकडून समोरून लेअर केला आहे. चल चला आता आम्ही- दिसते की काही दिसू दे. माझं नाही जावा, माझं काय ग. एक नंबर तुझी कंबर, एक नंबर तुझी कंबर, हाय चाल. तर मुलं खाली खेळतात आणि आम्ही जावा जावा वरती आलोय, कारण व्हिडिओ काढायचं होतं. तेव्हा ट्रेंडिंग सॉन्ग होतं एक नंबर तुझी कंबर चाल शेकी शेकी. तर हे सॉन्ग आम्हाला करायचं होतं, जे की खूप व्हायरल झालं होतं इंस्टावरती पण, दोघींचं पण, आणि छान असं मिलियनमध्ये व्ह्यूज गेले होते त्या व्हिडिओला. तर आता आम्ही डान्स करतोय तो. काहीतरी व्हायचं, जमतच नव्हता डान्स, आणि भरपूर वेळा असं वारं तिकडून यायचं तर मोबाईल असा पडायचा, त्याच्यामुळं व्हिडिओ काही येतच नव्हता व्यवस्थित. तर आम्ही इकडं कर सेट ओका, आता 2दा-3दा व्हिडिओ मोबाईल पडला, आणि तिला असं मोबाईलचं म्हणजे नाही का पडतोय म्हटल्यावरती असं वाटतंय ना की अरे मोबाईल पडतोय, त्याच्यामुळे ते स्क्रीन गार्ड वगैरे फुटतंय, सगळं होतंय, आणि मोबाईलचं ते हेच होऊन जाते. त्याला आम्ही पोतं वगैरे लावत होतं. वरतीचं काम म्हणजे झालं होतं, वरतीचं प्लॅस्टर वगैरे काहीतरी लावलं होतं, कारण खाली गळत होतं, त्याच्यामुळे ते खाली सगळं पोती वगैरे आहेत त्याचे. तर आमचं चाललं व्हिडिओ वगैरे करायचं, आणि वाऱ्यामुळं काही जमत नव्हतं, भरपूर वारा येत होतं तिकडून. भरपूर प्रयत्न केल्यानंतर व्हिडिओ वगैरे झाला, आणि त्याच्यानंतर आम्ही चहा ठेवण्यासाठी खाली गेलो. प्रिशा केक आणायला चालली. प्रिशाचा बर्थडे आज बरं का, सगळ्यांनी प्रिशाला ना हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे प्रिशा. थँक्यू म्हणायचं असतं. आणि प्रिशाचा बर्थडे आहे ना. प्रिशा केक आणायला चालली. नाही, तू घरी थांबणार आहे. मला गावाला आलं ना, मला त्रास सुरू होतो भरपूर इकडं असं हे धूळ वगैरे, तर त्याचा मला त्रास होतो लगेच. आणि त्यात काय झालं, मी गोळ्या सुद्धा ना आणल्या माझ्या, आणि म्हणलं नाही का आता नाही होते त्रास मला, तर त्याच्यामुळे म्हणलं गोळ्या पण नाही घेतल्या मी. आणि आता अचानकच खोकला सुरू झालाय, दम लागल्यासारखा नाही का. काय करावं ते त्याचं हे होय नाही. बघू आता काय होते, थोडा वेळ आराम केल्यानंतर मग राहील वगैरे, बघूया. पण होतो मला तसा त्रास, डोकं दुखते, रात्री थोडा वेळ झोप भेटली त्याच्यामुळे डोकं दुखायला लागलं. वातावरण छान झालंय, ऊन वगैरे नाही आहे, सगळीकडं पावसाचं वातावरण. मुंबईपासून गावाकडपर्यंत सगळीकडं पावसाचं वातावरण सगळीकडं.
अवघड आहे. पेरू लागले तुम्हाला दाखवते. पेरूच्या झाडाला पेरू लागले, छोटे 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 पेरू आले. हे पेरूचं नाही आहे सीझन, पण तरी पण लागलेत. तुम्हाला छोटे छोटे पेरू दिसते. हे सगळे पेरू लागलेले आहेत. राहायला पाहिजेत पण तोपर्यंत सगळे पेरू, भरपूर पेरू आहेत. पण हे ह्या दिवसात ना काय होतं माहिती का, वारा वगैरे येतो त्याच्यामुळे पेरू सगळे पडून जातात. नाही तर फांदीवर भरपूर असे पेरू आहेत. सगळीकडे पेरू लागलेत, भरपूर सगळे पेरूच आहेत. एवढ्या एवढ्या फांद्याला पण पेरू आहेत. लढून गेले सगळं झाड. पण आता काय माहिती काय होतंय. एवढे लागलेत फक्त, पण आता ते मोठे होईपर्यंत सगळं हे होऊन जाईल. छान असं झालंय झाड, मस्त बारामती सारखं झाड झालं. ए आली रुपाली, रुपाली रिक्षा आली, या लवकर. मम्माला बोला प्रिशा. केक आणायला चालली रुपाली. मी नाही बोलतो. केक आणायला चालली रुपाली, त्यासाठी रिक्षा बोलवली. कारण इथून रिक्षानेच जायला काय असेल वाहन तर, नाही तर मग रिक्षाने जाणं येणं रिक्षाने असे. हाँ बाय माझं बाबू. जाओ जल्दी जल्दी आओ. बाय दीदी. आपल्या दादा दीदी पासून थांबा. हा आणि कसला केक आणायचंय? चॉकलेट. होय कोणता सांग. तू थकती ना, तू रडती ना, अशी थकती ना तू. आपण ना मस्त पैकी वाट बघत बसू बर का. दात नको घासू. हा बाय. या. तू पण थांबले. थकती आवलं की दादा है ना दादा. फिर आपको जाना है. तिथं आता झोपेतून उठली, तिथं काय यायचीच नाही.